नमस्कार मंडळी, मी मदाचे गाव पाडगावसून स्वरूप पिळणकर. स्वरूप ब्लॉगमध्ये मी आपला सगळ्यांचा सहर्ष स्वागत करतोय. मंडळी ऐकलात काय, तर मी काय म्हणत होतोय, गेली बरेच दिवस मी आमच्या शेतात येऊक नव्हतंय, कारण घराकडे पण जरा थोडी अडचण झालेली, त्यामुळे माका बरेच दिवस शेतात येऊक मिळूक नाही, शेतीचा काम करूक मिळूक नाही. तर मी आज पाऊण महिन्यांतरी मी आज शेतात दिलंय आणि शेतात येऊन बघते तर काय गौरेड्यांनी, म्हणजे मागच्या तुम्ही लॉगमध्ये बघितलं असतात, मी तुमका एक फणसाचं लॉग टाकलेलं आहे. त्या लॉगमध्ये मी माझी सगळी फणसाची झाडा, माझ्याकडे कसल्या कसल्या जातीची फणसाची झाडं असत ह्या तुमका मी सांगितलेलं आहे त्यावेळी. तर त्या झाडांका मी त्यावेळी खत घातलेलं आहे, झाडांची भांगलणी केलेलं आहे आणि त्याच झाडांची आता गौरेड्यांनी कशी वाट लावल्यानी बघा. कालच शेतात गौरेडे येऊन गेलेत, गौरेड्यांनी ना प्रचंड सगळ्या झाडांचं नुकसान केल्याने. तर तुमका आता नुकसान आता मी तुमका दाखवते, बघा तुम्ही. तर मंडळी आज खूप दिवसांनी मी शेतात दिलंय. या ठिकाणी बघा भात पण कापूक चालू केल्यानी, भात कापून झाला सगळा आणि आता मळणी घालतात या ठिकाणी. मंडळी जुन्या पद्धतीतली पॉवर टेलरवर चालणारी मशीन असाई. ही मशीन बघा, पॉवर टेलरच्या बेल्टवर ही मशीन चालता. तर ह्याच्यात ना तुम्ही असा गवत घातलात ना, इकडे गवत येतात आणि खाली धान्य पडतात. तर अशा पद्धतीची जुन्यातली मशीन असा. असलो मशीन आता बघूक मिळत नाही शक्यतो, पण ह्यांनी मशीन जरा टिकून ठेवलेली असा चांगली. तर मंडळी यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे जरा भात शेती खूप, म्हणजे या ठिकाणी लेट झालो. पाऊस पण भरपूर होतो आणि पावसामुळे जरा भात शेतीचा पण यावर्षी प्रचंड नुकसान झाला. भात पण सगळा असा खाली पडलेला असा. या बघा किती भात खाली पडला बघा. तर असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय म्हणजे पक्षात तिकडे सगळीकडे असा भाताचे ना जे दाणे सगळीकडे असे खाली पडलेले असत. चला तर मंडळी, मग मी तुमका आता माझी झाडा दाखवते. म्हणजे मागे झाडा ज्यावेळी खत घातलेले त्यावेळी कशी होती आणि आज त्याची काय परिस्थिती झाली तुमका दाखवते, बघा तुम्ही जरा. तर गौरेड्यांनी ना वरच्या सगळं फांद्यो खाऊन टाकल्यानी, प्रत्येक झाडाच्यो फांद्यो खाल्ल्यानी, त्या काठीच्या वर फांद्यो होत्यो त्यो सगळी वाट लावल्यानी बघा. तर मंडळी ह्या पण झाड बघा कसा केल्यानी, पूर्ण सगळी पालवी खाऊन टाकल्यानी, वरचे सगळे शेंडे त्यांनी गौरेड्यांनी ना पूर्ण खाऊन टाकल्यानी. काय अवस्था केल्यानी. ही पण बघा सगळी झाडा बघा कशी केल्यानी. झाडा तरी सगळी ना पालवीन भरलेली एकदम, नवीन नवीन फांदे इलेले, पण ही अवस्था आता माका म्हणजे बघवत नाही या झाडांची सगळ्या. तर मंडळी ह्या पण झाड बघा, चारही बाजून बघा काय अवस्था केल्यानी बघा या झाडाची. बघा एका दोन पाना ठेवूक नाही सद. ह्या नागचंद्रा जातीचा झाड असा. या काय गौरेड्यांनी अवस्था केल्यानी बघा याची. मंडळी संपूर्ण शेतामध्ये ना जे गौरेडे फिरलेत आणि त्यांनी अशा पद्धतीने नुकसान केल्यानी. ह्या पण झाड बघा काय केल्यानी बघा, एका तर पानाच ठेवूक नाही, वरणा पूर्ण खाऊन टाकल्यानी. अशा पद्धतीने सगळ्या झाडांची वाट लावल्यानी गौरेड्यांनी. तर मंडळी या सगळ्याचा झालेला नुकसान असताना आता दाखवण्यासाठी मी फॉरेस्ट खात्यातल्या एका व्यक्तीक मी बोलून घेतले शेतात. तर त्यांचा असा म्हणणं असा की ह्या नुकसानचा असा या आमच्या वन्य प्राण्यांमुळे होऊक नाही, ह्या गावातल्याच गुरांमुळे झालेला असा. तर कोणाची तरी गुरा तुमच्या शेतात दिली आणि त्यांनी या नुकसान केलेलं असा. तर कालच आम्ही मळणीक ना संध्याकाळी म्हणजे 7-7:30 वाजेपर्यंत आम्ही हे मळणी घातलो ट्रॅक्टरना. तर संध्याकाळी ह्या वेळेत कोणीच येऊक नाही या ठिकाणी. आणि जर रात्री जर कोण इला ना तर वन्य प्राणीच येतात, कारण प्रत्येकाची जी गुरं असतात ना, गाई म्हशी बैले रात्रीचे प्रत्येकानं आपापल्या गोट्यात बांधलेले असतात. त्यामुळे दिवसभर आम्ही हे होतो, दिवसभर या ठिकाणी कोणी येऊक नाही. आणि ते म्हणतात फॉरेस्टवाले तर कोणाच्या तरी गुरांनी खाल्लेली असत, त्याचबरोबर बकऱ्यांनी खाल्लेली असत. तर बकऱ्यांची या ठिकाणी लेंडी पण काही दिसणार नाही आणि त्यांचे बकऱ्यांचे पाय पण काही दिसणार नाहीत. तर आता गवांचे पाय या ठिकाणी दिसतात, ते तुमका दाखवते मी. ही बघा ही गौरेड्याच्या पायाची पावलट असाई. हे असे ठसे प्रत्येक ठिकाणी. हे बघा हे पण ठसे असत. तर मंडळी हे असे वन्य प्राणी जे असतात ना, हे आपल्या शेतात प्रत्येक वेळी येतच राहतलेत आणि वन अधिकारी त्यावर काही लक्ष देऊचे नाही. ते फक्त शेतकऱ्याक उडवाउडवीची उत्तरा देतलेत प्रत्येक वेळी. शेतकऱ्यावर ते जराही कधी लक्ष देऊचे नाहीत. तर आपणच आता आपल्या झाडांची सुरक्षा नीट करू गई ह्या प्राण्यांपासून. तर मी आज त्या कामासाठीच मी आज या ठिकाणी इलंय. तर तुमका झालेला नुकसान मी या ठिकाणी दाखवलंयच, पण आता हिना पुढे जर माका माझी झाडा जर सांभाळूची असत तर त्याच्यासाठी काय करू गया आता तुमका आता मी दाखवतोय. या ठिकाणी थोडे बांबू काढून आणलेत, या ठिकाणी तंगूस पण आणलंय, कोयतो आणलंय, परत
ह्या ग्रीन कलरचा कापड पण आणलंय मंडळी. हे 5 फुटाचे बांबूचे काटे अशा पद्धतीने मी प्रत्येक आळ्याच्या चारी बाजूक मी काटे लावून घेतलंय. प्रत्येक आळ्याक 4-4 काटे असे लावून घेतले मी. त्यानंतर बांबूची भेता काढलंय आणि अशा पद्धतीने ती भेता बांधून घेतलंय. तयार केलेली जी भेता असत ना ती 4 काट्यांका चौकोनी पद्धतीमध्ये बांधून ह्या अशा रचनेप्रमाणे मी एक छोटासा कुंपण तयार करून घेतले. प्रत्येक झाडाक असा सगळ्याच झाडांका करून घेतलंय. त्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक झाडाक ह्या ग्रीन कापड मी बांधून घेतलंय. ग्रीन कापड बांधल्यावर आतली झाडा प्राण्यांका सहसा दिसत नाही. प्राण्यांका झाडा ओपन दिसली ना काय लगेच त्या झाडाच्या फांद्यो गाण्यासाठी जातात. त्यामुळे सुरक्षितेसाठी असा काहीतरी आपण करू कसो या. त्यामुळे मी आज सगळ्या झाडांका अशा पद्धतीने मी प्रत्येक झाडाक मी अशा पद्धतीचा कुंपण तयार करून घेतले आणि त्याका ग्रीन कापड लावले साईडना. त्यामुळे झाडा आतल्यात सुरक्षित राहतात. त्यानंतर प्रत्येक झाडाक पाणी घालून घेतलंय. विहिरीचा पाणी काढून आणलंय बालदीतना आणि प्रत्येक झाडाक घालून घेतलंय. अजून आमची मोटर अजून चालू होऊ नाही. त्यामुळे सगळ्या झाडांका पाणी घालून घेतलंय आळी केल्यावर. मंडळी अशा पद्धतीने आजचा शेतातला काम पूर्ण झालेला असा. आणि ह्या बघा सगळ्या झाडांका मी या ठिकाणी अशा पद्धतीने मी आळी तयार करून घेतलंय. मंडळी आज जा काम करू गेलेलं आहे त्या काम आता पूर्ण झालेलं असा. आता मंडळी मी आता घराकडे जातलंय जेवूसाठी. तर मंडळी हे जे वन्य प्राणी असत ना हे कायम लोकांच्या शेतात येत राहतात आणि शेतकऱ्यांचा नेहमी हे नुकसान करत राहतात. आणि याकडे फॉरेस्ट खाता जरा पण लक्ष देत नाही. कितीतरी वेळा फॉरेस्ट खात्याच्या दारात आंदोलन घेऊन गेलो. कित्येक शेतकऱ्यांनी फॉरेस्ट खात्याकडे जाऊन निवेदना दिल्यानी तरी त्यांना त्याचा काय नाही. ते दुर्लक्षच करतात शेतकऱ्याकडे. येणाऱ्या प्राण्यांचं ते आपल्या जंगलात बंदोबस्त करणंच नाही. तर माका अशी फॉरेस्ट खात्याक पण एक विनंती असा की तुमचे जे वन्य प्राणी असतात ते तुम्ही तुमच्या जंगलातच त्यांचा बंदोबस्त करा. नाहीतर प्रत्येक शेतकऱ्याचा जा नुकसान होता त्या नुकसानीचे तुम्ही पंचनामे येऊन करा आणि जा नुकसान झालेलं असं तर प्रत्येक शेतकऱ्याक त्याचं तुम्ही मोबदला द्या अशी आमची सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी तुमका विनंती करतोय. चला तर मंडळी मग आजचो ह्यो व्लॉग तुमका कसो वाटलो तुम्ही कमेंट्स करून सगळ्यांनी सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.